नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की या निर्णयामुळे 10वी-12वीचे सर्व विद्यार्थी हे पास होणार आहेत. तर काय आहे हा मोठा निर्णय ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बोर्डाचे नियम सांगणार आहे, जेणेकरून तुमची परीक्षा देण्याची भीती ही दूर होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे की तुमची ही भीती हा व्हिडिओ बघितल्यावर दूरच होणार आहे. हे बोर्डाचे नियम काही विद्यार्थ्यांना माहीत नसतात, ते आपण या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात सांगणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे की शेवटच्या टप्प्यात तुम्हाला 10वी-12वीची भीती मी सांगणार आहे की दूर होणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर. म्हणजे तुम्ही व्हिडिओ स्किप करून डायरेक्ट शेवटचा टप्पा बघाल, तर असं नका करू, कारण या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला आपण संपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत, जी की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण पाहणार आहोत की 10वी-12वी बोर्डाचे विद्यार्थी कशा प्रकारे पास होऊ शकतात, त्यांना काय करावे लागणार आहे, यासाठी बोर्डाचा नियम काय सांगतो, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघूया संपूर्ण माहिती. 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. यातच आता बोर्डाने काही नियम आहे, त्यामुळे तुम्ही कशा प्रकारे सर्व विद्यार्थी पास होऊ शकता याची माहिती आपण घेणार आहोत. 10वी-12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर बघा, यामध्ये बोर्डाने काही नियम आणले आहेत. या नियमांचा वापर करून तुम्ही अलगरिथ प्लॅनिंग करून चांगल्या प्रकारे मार्क्स आणि पास होऊ शकता. याची संपूर्ण विश्लेषण माहिती आपण बघूया. 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेत पास होणे आता अवघड राहिलेले नाही. तर बघा, 10वी-12वीचे जे काय परीक्षा आहे याच्यामध्ये तुम्हाला पास होणे काय लय अवघड राहिलेलं नाही. तुम्ही सहजरित्याही पास होऊ शकता. प्रत्येक विषयासाठी अंतर्गत 20 गुण. तर बघा, तुम्हाला प्रत्येक विषयाअंतर्गत हे 20 गुण मिळतात. प्रात्यक्षिक व तोंडी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणताही तणाव न घेता आत्मविश्वासाने अभ्यास करून चांगले टक्केवारी मिळवण्याचा प्रयत्न करावा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की बघा, 20 मार्क हे तर तुम्हाला शाळेतर्फे कॉलेजतर्फे तर मिळतात, पण तुम्हाला तर काय फक्त 15 मार्क हे मिळवायचे असतात. बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या 20 गुणांमुळे प्रत्येकी विषयांसाठी विशेषतः 10वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रानुसार पास होणे काहीच अवघड नाही. तर बघा, त्रिभाषी सूत्र हे 10वीला लागू आहे. तर काय आहे तेही बघूया. पण टक्केवारी जास्त मिळवण्यासाठी त्यांना पाठांतरपेक्षा स्वतः नोट्स काढणे, उत्तर वेळेत लिहिण्याचा सराव करणे, पहाटे 5-5:30ला उठून अभ्यास, मनावर दडपण तथा भीती न बाळगता आत्मविश्वासाने अभ्यास करावे. परीक्षेत सामोरे जाणे आणि परीक्षा केंद्रावर किमान 1 तास अगोदर पोचणे, या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास निश्चितपणे चांगला फायदा होईल, असा आत्मविश्वास मुख्याध्यापक संघाने व्यक्त केला आहे. तर बघा की मित्रांनो, तुम्ही हा 10वी-12वीच्या परीक्षेला खूप येता, तर यासाठी भिण्यासारखं काहीच नाही. तर बघा, तुम्ही परीक्षेला देखील लवकर गेले पाहिजे. म्हणजे तुमचा पेपर जर 2ला असेल तर तुम्ही 1लाच परीक्षा केंद्रावर उपस्थित पाहिजे. म्हणजे काय होतं की तुमची भीती दूर होते. जर तुम्ही 2ला पेपर आणि 2च वाजता जर परीक्षा केंद्रावर गेला, तर तुम्हाला एकतर तुमचा सीट नंबर पाहायलाही टाईम जाऊ शकतो आणि तुम्हालाही भीती वाटू शकते. त्याच्यामुळे लवकरात लवकर परीक्षा केंद्रावर आपण जायला पाहिजे 1 घंटा अगोदर. तर बघा, तुमच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथक तर असणारच आहे आणि एक बैठक पथकसुद्धा असणार आहे यावर्षी. तर असे 2 पथकं तुमच्या या परीक्षा केंद्रावर असणार आहेत. बैठक पथक हे तुमच्या केंद्रावर अगोदरपासूनच असणार आहे, लक्षात घ्या. आणि हे भरारी पथक जे आहे तुमचा पेपर सुरू झाल्यावर कधीही येऊ शकते. गैरप्रकार न व्हावे यामुळे राज्यातील परीक्षा कॉपीमुक्त होणार. यावर्षी राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होणार आहेत, याचा उल्लेख वारंवार बोर्डाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरातील सर्व जे पण परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी CCTV केंद्र असणार आहेत. त्याचप्रमाणे प्रवेशकाची अदलाबदली काही शाळांवर असणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, कुठल्याही कॉपी प्रकरणात बळी पडू नये, असे बोर्डाकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे. बघा, बोर्डाकडूनही मुलांना असे सूचना दिल्या जातात की कॉपीच्या भानगडीत हे मुलांनी पडले नाही पाहिजे. तर बघा, 10वी विद्यार्थ्यांसाठीचे त्रिभाषा सूत्र.
तर काय आहे त्रिभाषा सूत्र हे आपण बघूया. अंतर्गत मूल्यमापनात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी 20 गुण मिळतात. त्यात भाषा विषयात 10 गुण, गृहपाठ व तोंडी परीक्षेत असतात. विज्ञानामध्ये प्रयोग वहीसाठी 8 गुण, प्रयोगाला 12 गुण, तर गणित विषयासाठी 10 गुण, गृहपाठ 10 गुण, वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरासाठी दिले जातात. बोर्डाच्या त्रिभाषा सूत्रानुसार मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही विषयांत मिळून 105 गुण मिळणे आवश्यक आहे असून त्यातील एका विषयाला 25 गुण मिळाले तरी चालतात. तर बघा, हे सूत्र गणित व विज्ञान विषयाला लागू असून दोन्ही विषयांत मिळून 70 आणि एका विषयात किमान 25 गुण जरुरी आहे. इतिहास व भूगोल, समाजशास्त्र या विषयात देखील 20 गुण अंतर्गत असतात. तर बघा, की तुम्हाला जी काय भीती वाटते की आपला एखादा विषय जाणार तर नाही, तर बघा मित्रांनो, हे असं असतं बोर्डाचं की बघा त्याच्यामध्ये नीट सांगितलेलं आहे. तर बघा, बोर्डाच्या त्रिभाषे सूत्रानुसार, तर लक्षात घ्या, तर हे त्रिभाषे सूत्र बोर्डाचं काय आहे. तिन्ही विषयांत मिळून तुम्हाला 105 गुण मिळवले पाहिजे. तर बघा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही विषयांचे जर मिळून तुमचे 105 गुण जर होत असतील तर तुम्ही हे नापास होऊ शकत नाही. हे बोर्डाचं सूत्र आहे आणि ह्या सूत्रामुळं भरपूर विद्यार्थी हे पास होतात असून त्यातील एका विषयाला 25 गुण मिळाले तरी चालतात. म्हणजे बघा, तुम्हाला जर समजा एखादा विषय खूपच अवघड गेला, तर लक्षात घ्या मित्रांनो, एक विषय खूपच अवघड गेला तर शाळा तर तुम्हाला किती मार्क देते, 20 मार्क किंवा 18 मार्क देते. तुम्हाला 7 किंवा 8 मार्क पेपरमध्ये पडेल 80पैकी, तर म्हणजे की तुमचे हे 25 मार्क एखाद्या विषयामध्ये राहतात पेपर अवघड गेल्यामुळे. तर बघा, अशा वेळेस देखील तुम्हाला बोर्ड हे पास करते. म्हणजे बघा, तुम्ही 105 गुण मिळवणे आवश्यक असून त्यातील एका विषयात बघा, त्यातून कोणत्याही एका विषयात जरी तुम्हाला 25 गुण मिळाले तरी तुम्ही पास होऊ शकता. तर हे सूत्र गणित व विज्ञान विषयालाही लागू असते. तर बघा, गणित आणि विज्ञान दोन्ही विषयांत मिळून 70 आणि एका विषयात किमान 25. तर बघा, गणित आणि विज्ञान याच्यामध्ये तुम्हाला समजा 70 गुण मिळाले आणि आणखीन एक विषय तुम्हाला अवघड गेला, तर बघा, एक जे काय विषय आहे, जर एक विषय तुम्हाला आणखी अवघड गेला त्यामुळे तुम्हाला 25 गुण मिळाले. पण लक्षात घ्या, गणित आणि विज्ञानामध्ये तुम्हाला 35 म्हणजे की 70 मार्क असतील आणि एखाद्या दुसऱ्या विषयामध्ये तुम्हाला 25 गुण असतील तरी देखील तुम्ही पास होणार आहेत. इतिहास व भूगोल, समाजशास्त्र या विषयात देखील 20 गुण अंतर्गत असतात. तर राहिलं इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र, याच्यामध्ये सर तुम्हाला 20 गुण देतात. म्हणजे बघा, पासिंग रूल किती सोपा आहे. म्हणजे बघा, जर समजा तरी देखील एखादा विद्यार्थी हा फेल होण्याच्या चान्सवर जरी असला तरी देखील बोर्डाचा आणखीन एक नियम आहे, ते की ग्रेस मार्क. जर एखादा विद्यार्थी 2 किंवा 1 मार्काने जरी फेल होत असला तर बोर्ड त्याला 10 मार्क हे ग्रेस मार्क असतात, त्यापैकी 1-2 मार्क असे देऊन विद्यार्थी पास करतात. म्हणजे बघा, तर पास होण्यासाठी खूपच सोपी स्टेप आहे. तर बघा मित्रांनो, असे हे असते. अशा प्रकारे आपण पाहिलं की बोर्डाच्या या नियमामुळे 10वी-12वीच्या विद्यार्थी सर्व पास होऊ शकतात. तर बघा की हे असे नियमावली असते की पास होण्यासाठी इतकं काय घाबरण्यासारखे नाही. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, म्हणजे की त्यांना देखील खरी माहिती मिळून जाईल की विद्यार्थी हे खूप पेपरला घाबरतात. तर ही होती ठळक बातमी, जे की 10वी-12वीच्या मुलांना माहीत नसते.